This video is very important. Tips how to use the extinguishers in emergency. म्हणजे हा तुमचा एक्सटिंग्विशर मल्टीपर्पज आहे. यस सगळ्या आगीसाठी चालू शकतो. हो बरोबर. हा जो तुमचा एक्सटिंग्विशर याच्यावर किती क्लास मेन्शन आहेत? बी सी डी ई. पेट्रोल, डिझेल, गॅस, लोखंड आणि इलेक्ट्रिकल. आता हा जो एक्सटिंग्विशर आहे हा एबीसी टाईप मल्टीपर्पज एक्सटिंग्विशर 4 kg कॅपॅसिटी आहे. याच्या आतमध्ये 4 kg पावडर आहे मोनो अमोनियम फॉस्फेट. त्याचं टोटल वेट जातं 6.3 kg आहे. त्याच्या आतमध्ये मोनो अमोनियम फॉस्फेट नावाची पावडर आहे. ठीक आहे. हा जो इंडिकेटर दिसतो का ना, हा इंडिकेटर तुम्हाला हा इंडिकेट करतो की तुम्ही हा जो एक्सटिंग्विशर आहे तो वर्किंग आहे की नाहीये. जर ग्रीन मध्ये असेल तर तुमचा हा एक्सटिंग्विशर वर्किंग आहे. तिथे आहे. ठीक आहे. तो तुमचा लेफ्ट साईडला 0 मध्ये असेल तर हा तुमचा एक्सटिंग्विशर वर्किंग मध्ये नाही. वर्किंग मध्ये नाही, यानी की प्रेशर डाऊन आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये 35 kg बार आणि नायट्रोजन प्रेशर आहे. त्याची ऑपरेटिंग मेथड सेम आहे. त्यासाठी तुम्हाला पास व्हावं लागतं. पासची स्पेलिंग काय? पुल द पिन. पिन बाहेर काढली. एम द फायर. पाईप तुम्हाला इथेच पकडायचा आहे. त्याच्यामध्ये इतकं प्रेशर आहे की तुम्ही इथे पकडा तर पाईप तुम्हाला पण पावडर तुमच्यावरती पण येऊ शकते. ठीक आहे. एम द फायर. त्याचा ग्रीप आहे. स्क्वीज द ग्रीप. ठीक आहे. लास्ट एस स्वाईप साईड बाय साईड. हा सिलेंडर तुम्हाला ऑपरेट करताना विंड डायरेक्शन चेक करायचं आहे. तुम्हाला हवेच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये तुम्हाला एक्सटिंग्विशर यूज करायचा आहे. सगळ्या आगीसाठी. तुम्ही इन केस इमर्जन्सीला के टाईप साठी पण हा तुम्ही यूज करू शकता. टीएमसीने सगळ्यांना कंपल्सन केलेलं आहे. ठीक आहे. पुल द पिन. एम द फायर. स्क्वीज द ग्रीप. स्वाईप साईड बाय साईड. विंड डायरेक्शन का चेक करायचं? याच्यामध्ये पावडरची केमिकल पावडर आहे. ड्राय केमिकल पावडर. तुम्ही अगर इथनं हवा येते आणि इथे फायर आहे, तुम्ही ह्या डायरेक्शन ऑपरेट कराल तर पूर्ण पावडर तुमच्या अंगावरती आहे. ठीक आहे. आणि तुम्हाला जेव्हा तुम्ही फायर कराल, एम कराल, तेव्हा तुम्हाला आगीच्या बॉटमवरतीच तुम्हाला फायर करायचं आहे. त्याच्यामध्ये 35 kg बारचं प्रेशर आहे नायट्रोजनचं. जर तुम्ही आगीच्या वाफांवरती माराल लफ्टांवरती तर त्या आगीला आरचिरपार करून जाईल पण तुमची आग विझणार नाही. हा सिलेंडर एम्प्टी व्हायला फक्त 8 सेकंद लागतात. हा सिलेंडर एम्प्टी व्हायला फक्त 8 सेकंद लागतात. आणि जे तुमच्या फ्लोअरवरती जे आहे 2 kg कॅपॅसिटी ह्याच्यापेक्षा छोटे ते फक्त हार्डली 4 ते 5 सेकंद. आता हा जो एक्सटिंग्विशर आहे तुमचा कार्बन डायऑक्साईड एक्सटिंग्विशर आहे. 4.5 kg कॅपॅसिटी, 4.5 किलोचा. त्याचा टोटल वेट आहे 12.8 किलो. त्याच्यामध्ये 250 kg बार प्रेशरने कार्बन डायऑक्साईड प्रेस केला जातो. ठीक आहे. त्याच्यावरती कुठलंही इंडिकेटर नसतं. हा हाय प्रेशराइज सिलेंडर आहे. त्याच्यावरती इंडिकेटर दिलं जात नाही. ठीक आहे. एक आणि हा एक्सटिंग्विशर हा तुम्ही जरी आता समजा अर्धा ऑपरेट केला तरी नंतर तुम्ही बाय चान्स पुढे जाऊन तुम्ही ऑपरेट करतो जोपर्यंत तुमची एक्सपायरी होत नाही तोपर्यंत, जोपर्यंत सिलेंडरची एक्सपायरी होत नाही तोपर्यंत हा एक्सटिंग्विशर आम्ही आता नवीन घेतलं ना. हा एक्सटिंग्विशर वन टाइम यूज आहे. आता मी पिन काढली, प्रेस करून सोडलं. हा वन टाइम यूज आहे. प्रेस करून जरी सोडून दिलं आणि मी ठेवून दिला परत लोकेशनला लावून जाऊ फक्त प्रेस केल्यानंतर यूज करू. हा एक्सटिंग्विशर ऑटोमॅटिकली फुल डिस्चार्ज होऊन जाणार. नायट्रोजन प्रेशर ऑटोमॅटिकली होजमधून पूर्ण रिलीज होऊन जाणार. सिलेंडर तुमचा भरलेलाच असणार पण त्याच्या आतमध्ये प्रेशर नसणार. हा एक्सटिंग्विशर तुम्ही अर्धा ऑपरेट करून परत बंद करून जोपर्यंत एक्सपायरी होत नाही तोपर्यंत तुम्ही यूज करू शकता. याला 1 इयरची एक्सपायरी डेट असते. त्या सगळ्या एक्सटिंग्विशरवरती अशा प्रकारचे लेबल लागलेले आहेत 1 इयर वॉरंटीचे. ठीक आहे. आता हा सिलेंडर एक्सपायर आहे. ठीक आहे. एक्सपायर होऊन 1 महिना झाला आहे आणि फायर लागलेलं बिल्डिंग तुम्ही ऑपरेट करायला एक्सटिंग्विशर इमर्जन्सी मध्ये मी यूज करणार ना. ऑपरेट करणार होता तुम्ही. हो. तुम्ही तेव्हा तो बघणार का एक्सपायर आहे की नाही, काढणार ऑपरेट करणार. त्याच फ्री कोणाचे सर्व्हिस प्रोव्हायडरचे. बरोबर. कार्बन डायऑक्साईड एक्सटिंग्विशर एक्सपायर झाल्यानंतर 2 महिने कशाला 2 महिने चालू शकतो. त्याच्यानंतर पूर्ण जो कार्बन डायऑक्साईड गॅस असतो त्याच्यानंतर गाठी बाहेर पडतात. ठीक आहे. आणि ह्याच्यामध्ये जे आहे मोनोअमोनियम फॉस्फेट त्याच्या आतमध्ये पावडर नंतर त्याच्या आतमध्ये दगडी बांधतात पावडरची. तर हे आता मी राहून जाणार त्यानंतर वर्षभर कोणत्याकडे बघणार नाही. जेव्हा वर्षभरानंतर 2 वर्षांनी हात लावाल त्यातलं फक्त नायट्रोजन प्रेशर फक्त थोडीशी हलकीची पावडर येईल. जेणेकरून दरवर्षी रिफिल करावं लागतं. हे पण ऑपरेटिंग मेथड सेम आहे. पुल द पिन. पिन बाहेर काढली. एम द फायर. मला इथे पकडायला ग्रीप दिलेलं आहे. हँडल इथेच पकडायचं. ठीक आहे. एम द फायर. याला ग्रीप नाही तुम्हाला व्हील दिलं आहे. व्हीलवरती ओपन क्लोज तुम्हाला डायरेक्शन दिलेलं आहे. ठीक आहे. ओपन करायचं आहे. स्वाईप साईड बाय साईड. हा एक्सटिंग्विशर यूज करताना तुम्हाला प्रिकॉशन हे घ्यायचे की तुम्हाला हा एक्सटिंग्विशर पायामध्ये लॉक करायचा. हा जो एक्सटिंग्विशर तो हाय प्रेशराइज आहे. जरी कोणी लहान पोरांनी जरी कधी मस्तीमध्ये जायला काही केलं, वॉल डॅमेज झाला, त्याच्यामध्ये इतकं प्रेशर आहे की इथून जर सिलेंडर पडला तर गेटवरती आरामशी जाऊ शकतो. एवढा हाय प्रेशराइज सिलेंडर आहे. ठीक आहे. ऑपरेटिंग मेथड सेम आहे. पुल द पिन. एम द फायर. स्क्वीज द ग्रीप. स्वाईप साईड बाय साईड. समजलं ना. पाय पकडायचं आणि तुम्हाला असं लॉक करायचं. अच्छा. ठीक आहे. जेणेकरून हा लेफ्ट साईडला झाला नाही पाहिजे. लेफ्ट राईटला. हा जो तुमचा एक्सटिंग्विशर कार्बन डायऑक्साईड तो स्पेशली इलेक्ट्रिकल फायरसाठी यूज केला जातो. इलेक्ट्रिक फायरसाठी का? तर समजा तुमचा जर मीटर रूममध्ये फायर झाली, 1 मीटर जळतोय आणि त्यावेळी तुम्ही जर पावडरवाला यूज करताय तर तुम्हाला आजूबाजूचे मीटरचे पण चेंज करायला लागते. का? त्याच्यामध्ये पावडर आहे जेव्हा तुम्ही ऑपरेट करता तेव्हा ते चादरीचं काम तयार करतं आणि जेणेकरून ते ऑक्सिजन लेवल कमी करतं आणि पावडर आता मीटरवरती चिटकणार आणि पावडर जी असते ती वरली पावडर असते. जेणेकरून चिटकली इलेक्ट्रिकवरती किती निघत नाही.
जेणेकरून तुम्ही त्यात पण तुम्ही चालवलं बघाल त्यात पण परत शॉर्ट होणार. जेणे तुम्हाला बाजू मीटर चेंज जर तुम्ही हा ऑपरेट करताय कार्बन डायऑक्साईड एक्सटिंग्विशर, तर तुम्हाला फक्त तेवढाच मीटर जो जळलाय तोच तुम्हाला फक्त बदली करावा लागेल. त्यासाठी हा एक्सटिंग्विशर स्पेशली इलेक्ट्रिकल फायरसाठी यूज केला जातो. हे दिसतं का? उजेड थोडा हे सील दिसतं. ही सील हे बघा हे सील दिसतं. हे असे करायचे, हे ओपन करायचं. हो, हे ओपन करायचं. इथे दिसतं सगळ्यांना? ठीक आहे. एम द फायर. सोसाइटी में अचानक आग लगने पर सब रेसिडेंट्स को ये ट्रेनिंग देना ही चाहिए. मध्ये बॉडीला लांब ठेवा तुमच्यापासून. हा त्याला फटका बसतो कधी कधी असं हा आणि ऑपरेट. सिलेंडर वापरायचा नाहीये. हा आता लेफ्ट साइडला बघून ऑपरेट करा. पाईप बघू शकता तुम्ही. पाईप दिसतोय तुम्हाला. सो म्हणून पाईपाला पकडायचं नाहीये तुम्हाला. या डायरेक्शन मधून पकडून ऑपरेट केला जेणेकरून तो त्या डायरेक्शन मध्ये नाही झाला. डॅमेज करतं ते. ठीक आहे. आणि तुम्हाला हा पाईप दर 3 वर्षाला बदलावा लागतो. तुम्हाला म्हणजे तुम्हाला बदलायचं. हा म्हणजे आम्ही तुम्हाला सजेस्ट करूच ना 3 वर्षाला बदला म्हणून. नाही, आम्हाला 3 वर्ष एकच आहे, एकदाच बदलायचं.